पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणी आता शिवसेनेकडून आज येरवड्यामध्ये जो आहे तो मशाल मोर्चा काढला जाणार आहे। मशाल मोर्चा काढताय, नेमकी काय मागणी करणार आहे? आज गृहमंत्र्यांना पुण्यामध्ये ठाण मांडून बसावं लागतं आणि वेदांत अगरवालनं ज्या 2 पबमध्ये जाऊन मद्यप्राशन केलं, ड्रग्जचं सेवन केलं, त्याच फक्त 2 पबवर कारवाई करण्यात आली। मग पुणे शहरामध्ये असे अनेक विद्यार्थी जे अल्पवयीन आहेत त्यांना अनेक पबमध्ये प्रवेश दिला जातो, त्या पबवर का कारवाई केली जात नाही? मागच्या किमान 8 दिवसाचं जरी सीसीटीव्ही फुटेज त्या पबमधलं चेक केलं, इतर पबमधलं, तर त्या ठिकाणी असं निदर्शनाला आहे की अनेक अल्पवयीन विद्यार्थी त्या पबमध्ये धिंगाणा घालतात। त्या पबमध्ये त्यांना आमिष दाखवली जातात, मोबाईलवर त्यांना मेसेज पाठवले जातात आणि कॉलेजच्या माध्यमातून त्यांचे सर्व नंबर मिळवले जातात आणि अशा विद्यार्थ्यांना आमिष दाखवून आपल्या पबमध्ये आकृष्ट केलं जातं। नुसत्या दारूच नाही तर त्या ठिकाणी ड्रग्जचं सेवन सुद्धा त्या ठिकाणी अत्यल्प दरामध्ये ड्रग्ज त्या ठिकाणी उपलब्ध होत आहे। हे सर्व कारवाई का होत नाही अशी विचारणा शिवसेनेच्या वतीने आम्ही करतोय आणि त्यासाठीच आजचा मशाल मोर्चा आम्ही आयोजित करण्यात आला। कुठे मशाल मोर्चा कुठून कसा काढला जाणार आहे? येरवडा पोलीस स्टेशनच्या समोर एक ग्राउंड आहे, त्या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र येणार आहोत आणि तिथेच येरवडा पोलीस स्टेशनमध्ये हा मशाल मोर्चा जाईल। त्या ठिकाणी सर्व विचारणा होईल की आरोपीची त्या दिवशी रात्री आरोग्य तपासणी का केली गेली नाही। जर ती झाली असती तर नुसतं दारूचं नाही तर ड्रग्जचं सुद्धा त्यांनी सेवन केलंय हे निदर्शनाला आलं असतं। काय काय मागणी करणार आहात नेमकी? पुणे शहरातली ही पब संस्कृती त्याचा नायनाट झाला पाहिजे। या अगोदर सुद्धा शिवसेनेने आवाज उठवून कोरेगाव पार्क येथील वॉटर पार्क पब आम्ही फोडलं होतं। हेच कारण त्यावेळी होतं की अल्पवयीन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश देऊन दारूसोबत ड्रग्जचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापार होतो आणि ही सर्व आपल्या देशाचं उज्ज्वल भविष्य जे लहान मुलं आहेत ते त्या भविष्याचा नायनाट होऊ पाहतोय। म्हणून त्यावेळी ते पब फोडलं होतं। इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा असाच प्रवेश मुलांना दिला गेला, सगळे पब पुणे शहरातले आम्ही फोडून टाकू, तोपर्यंत हे आंदोलन जारी राहील। नक्कीच। खरं तर हे जे अपघात प्रकरण होतं त्याच्यामध्ये आतापर्यंत 2 पब जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत आणि पुण्यातले सर्वच पब जे आहेत ते बंद करणार आहोत आणि त्यासाठीची मागणी जी आहे ती आजच्या मशाल मोर्चाच्या माध्यमातून करणार असल्याचं यांनी सांगितलं। पुणे, सिविक मिरर।